नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी तयार होणारी आमटी रेसिपी येथे पाहणार आहोत। घरामध्ये ज्या डाळी उपलब्ध आहे त्यापासून ही अगदी झटपट अशी तयार होते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीची अप्रतिम अशा चवीची ही रेसिपी आहे। तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम एक कांदा छान असा बाजूने कट करून घ्यायचा, बूड कट करून घ्यायचं। गॅसवर एक जाळी ठेवून त्यावर आपल्याला सर्वप्रथम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा जितका छान भाजला जाईल तितकीच आपल्या आमटीची चव छान अशी लागते। आता एक पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये आपण सर्व डाळी भाजून घेणार आहोत। तर सर्वप्रथम येथे मठाची डाळ 2 चमचे मी घालून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला उडदाची डाळ 2 चमचे यामध्ये घालून घ्यायची। आमटीमध्ये घातलेल्या सर्व डाळी आपल्याला सर्वप्रथम ओल्या उपरण्याने छान अशा पुसून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आता आपल्याला अख्खे धणे 2 चमचे येथे घालून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला जर कमी करायचे असेल तर तुम्ही 1 चमचा सुद्धा ह्या डाळी यामध्ये घालू शकता। आता आपण येथे 1 चमचा तीळ घालून घेतले। हे सर्व आपल्याला पॅनवर सर्वप्रथम पसरून घ्यायचे आहे। त्यामुळे हे झटपट असं भाजलं जातं। सगळं आपल्याला सर्वप्रथम या पद्धतीने सेपरेट पसरून भाजून घ्यायचं आणि छान असं एका बाजूला भाजल्यानंतर आता हे सर्व आपल्याला मिक्स करून दुसऱ्या बाजूवर भाजून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने अगदी झटपट आपल्याला जर आमटी रेसिपी करायची असेल तर घरामध्ये ज्या डाळी अवेलेबल असतात त्यापासून तुम्ही अशी आमटी रेसिपी नक्की करू शकता। तर हे पहा, सर्व आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत येथे एकत्र भाजून घेतलं। आता पॅन मध्ये सर्वप्रथम आपण तेल घालून घेतल्यामुळे ह्या सर्व डाळी, धने आणि तीळ अजिबात करपत नाही, छान खमंग असे भाजले जातात आणि त्यामुळे जळण्याचा प्रॉब्लेम कमी होतो। आता इथे 2 ते 3 मिनिट सर्व छान असं व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे याचा कलर छान असा चेंज झालेला आहे। छान असं लालसर आणि खमंग भाजल्यामुळे डाळीची आमटी अतिशय अप्रतिम अशी चव देते। आता हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पॅन मध्ये आपल्याला हरभरा डाळ घालून घ्यायची आहे। तर येथे अगदी 2 चमचे हरभरा डाळ मी घालून घेतलेली आहे। ही छान आपल्याला भाजून घ्यायची आणि त्यानंतर येथे आपण 2 चमचे नारळाचा कीस यामध्ये घालून घेणार आहोत आणि नारळाचा कीस आपल्याला ह्या डाळीबरोबर भाजून घ्यायचा आहे। त्यामुळे सर्वप्रथम डाळ आपल्याला भाजून घ्यायची आणि त्यानंतर नारळाचा कीस सुद्धा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे सर्व छान असं भाजून झालं। आता हे काढून घेऊया। अगदी 5 मिनिटात आपला सगळा मसाला छान असा भाजून होतो। आता येथे सर्व मसाला आपण एका प्लेटीमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवलेला आहे। त्यामध्ये भाजून घेतलेला कांदा, लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर धुवून येथे आपण वाटणामध्ये घालून घेतलेले आहे। आता सर्वप्रथम एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला जे कोरडं वाटण आहे म्हणजे धने, डाळी, तीळ हे घालून घ्यायचं आणि मिक्सरला छान पावडर होईपर्यंत हे फिरवून घ्यायचं। या पद्धतीने याची पावडर तयार झाल्यानंतर आता जे ओलं वाटण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। सर्वप्रथम एक फिरकी मारायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून याची छान अशी पेस्ट येथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर सर्व पाणी घालून घेतलं। त्यानंतर या पद्धतीने याची छान अशी पेस्ट तयार झाली। आता गॅसवर एक कढई ठेवून सर्वप्रथम 2 पळ्या तेल घालायचं। त्यानंतर 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये 1 चमचे जिरे आपल्याला घालून घ्यायचे आहे। जिरी मोहरीची फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर तयार करून घेतलेले डाळींची पेस्ट सर्व आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर तेल सुटेपर्यंत येथे एकत्र छान असं मंद गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। जर मसाला खाली लागत असेल तर मधून आपल्याला थोडं पाणी घालून हे छान असं तेल सुटेपर्यंत येथे आपल्याला परतून घ्यायचं आहे। जशी गरज लागन यामध्ये थोडं पाणी घाला म्हणजे मसाला अजिबात खाली करपत नाही। या पद्धतीने पेस्ट तयार झाल्यानंतर आता यामध्ये 1 चमचा सुहाना मसाला, 1 चमचा घरी केलेला गरम मसाला पावडर घालून घेतलं। सर्व छान असं आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व येथे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यामुळे आमटी रेसिपी अतिशय अप्रतिम अशा चवीची बनते। तर हे पहा, येथे आपला सर्व मसाला छान असा परतून झाला। आता यामध्ये आपल्याला धुवून घेतलेला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। येथे आपण फोडणीमध्ये कढीपत्ता न घालता कच्चा कढीपत्ता वरून घातलेला आहे। यामुळे सुद्धा
आमटी रेसिपीची चव अतिशय अप्रतिम अशी येते आणि कढीपत्त्याचा स्वाद जसाचा तसा यामध्ये उतरतो। तर आता आमटीचा रस्सा वाढवण्यासाठी येथे आपण एका पातेल्यात पाणी गरम करून घेतलं, छान अशी उकळी आणून घेतली, म्हणजे आपली आमटीची रेसिपी अतिशय अप्रतिम अशी चवीची लागते। तर हे पहा, थोडं थोडं पाणी घालून सर्वप्रथम आपल्याला सर्व मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, त्यामुळे या मसाल्याच्या अजिबात गाठी होत नाही। जर तुम्ही सर्व पाणी एकत्र घातलं तर आमटीमध्ये गाठी होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं, सर्व छान असं मिक्स करायचं, चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं, गॅस मोठा करून एक उकळी आणून घ्यायची। आता यानंतर चेक करायचं की तुम्हाला कसा रस्सा हवा आहे, त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं। आमटी घट्ट पातळ कशा प्रकारचे हवे आहे त्यानुसार पाहून घ्या। त्यानंतर कट करून घेतलेली कोथिंबीर यावर घालून घ्यायची। 5 मिनिटं छान अशी आमटी आपल्याला मंद गॅसवर उकळून घ्यायची। जितकी आमटी छान अशी उकळी जाईल तितकी तिची टेस्ट छान अशी लागते। या आमटीला मिक्स डाळीची आमटी, शिंपी आमटी असे सुद्धा म्हटले जाते। तर नक्की करून पहा। भाकरी, चपाती, पांढरा भात, खिचडी बरोबर ही तुम्ही सर्व करू शकता। अतिशय अप्रतिम अशी चवीची लागते। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।